सखींनो, आज आपण बनवत आहोत पनीर कोल्हापुरी। एका पॅनमध्ये आपण थोडे तेल घातले, त्यामध्ये जिरा, काश्मीरी लाल मिर्च, दालचिनी, मोठी विलायची, छोटी विलायची, धणे, लवंगा आणि खोबऱ्याचा किस घालून चांगले परतून घ्यायचे। त्याच्यामध्येच पांढरे तीळ आणि खसखस घालायचे। याची आपण आता पेस्ट करून घेणार आहोत। दुसऱ्या पॅनमध्ये आपण ग्रेव्ही तयार करूया। त्यासाठी तेल घातले, त्याच्यामध्ये जिरी, तमालपत्र, कांदा घालून चांगले परतून घेतले। त्यामध्ये मगाशी केलेल्या टोमॅटो आणि काजूची पेस्ट, खोबरा आणि गरम मसाल्याची पेस्ट करून घातली। आता त्यामध्ये थोडे मीठ घालून ती ग्रेव्ही तयार करायला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायची। आता एका दुसऱ्या पॅनमध्ये आपण कांदा आणि कॅप्सिकम, ग्रीन चिली हे सर्व घालून थोडेसे परतून घ्यायचे। त्याच्यामध्येच आपण पनीरचे पीसेस घालणार आहोत। त्यावरती थोडी हळद, लाल मिरची पावडर घालून घेतली। आता आपली एका साईडला ग्रेव्ही तयार झाली आहे। त्याच्यामध्ये हे पनीरचे पीसेस घालून एक वाफ काढून घ्यायची। त्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये लिंबाचा रस, गरम मसाला आणि कसुरी मेथी घातली आहे। याच्यावरती एक झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। अशा प्रकारे आपली कोल्हापुरी पनीर